हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्या बऱ्याच बहिणींनी म्हणेन मला ताई ह्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवा म्हणून सारखा सांगत होत्या. म्हणजे घरात बसून आपण काय करू शकतो, कसे पैसे कमवू शकतो, म्हणजे आर्थिक स्वावलंबी आम्ही कसं होऊ शकतो. आता लेडीजांनी आर्थिक स्वावलंबी का व्हायला पाहिजे? ज्या नोकऱ्या करतात त्या आहेत स्वावलंबी, त्यांचं नाही. ज्या काही जणींना कसा घरातनं बाहेर त्या जाऊ शकत नाहीत किंवा घरातलं मुलांचं बाकी सगळ्यांचं आवरून त्यांना बाहेर नोकरीसाठी जाणं हे शक्य नाही किंवा फार शिक्षण नाही आहे, मग बाहेर जाऊन काय मिळणार? त्याच्यापेक्षा घरातनं आपण काही केलं की आपण त्याच्यापेक्षा बाहेर जाऊन मिळवण्यापेक्षा जास्त पण मिळवू शकतो आणि आपल्याला वेळेचं बंधन नाही आहे. आपण घरातलं सगळं करून ती कामं करू शकतो. त्यामुळे हे टॉपिकविषयी आपण जरा विचार करूया. त्यामुळे आज हा विचार आहे, ज्या गृहिणी घरात आहेत आणि त्यांना आपल्याला पण आर्थिकरित्या स्वावलंबन पाहिजे असं वाटते. अहो, ब्युटी पार्लरला जायचं असलं तरी नवऱ्याकडे विचारायला पाहिजे, अहो द्या एवढे पैसे, किंवा आणि काही तुम्हाला घ्यायचं असलं, कोणाला काही एवढंसं द्यायचं असलं तरी मागायला पाहिजे. मग अशा वेळी नको वाटते. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, हल्ली कसा आपल्याला माहीत आहे, एक म्हणजे महागाई वाढलेली आहे. त्यामुळे घरातले स्त्रीनं पण मिळवला, हातभार लावला कुटुंबाला की सोपं जाते. आणि म्हणजे हल्लीच्या नोकऱ्या कुठल्याही क्षणी जातील, सांगता येत नाही. आता कालच आपण वाचलं असेल, ऑरेकलनं जवळजवळ 12,000 इंडियातले 12,000 वाटते लोकांना कामावर काढलं. अहो, 20-20 वर्ष नोकरी झाल्यावर लगेच ते लोक कुठे जातील? नो डाऊट त्यांना काय 3 महिन्याचा काय तर पगार देतात, पण तेवढे लगेच दुसरी लागेल. मुलांची शिक्षण असतात, केवढा मोठा हे होईल. अशा वेळी घरातलं एक इन्कम व्यवस्थित असला की एवढे टेन्शन येत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. त्याच्याशिवाय स्त्रीला स्वतःला जरा कॉन्फिडन्स येते, माझं मी मिळवते, माझं मी हे करते, ते तिचं स्वतः तिची आवड असेल, तिचं कॉन्फिडन्स निर्माण होईल. म्हणजे तिचे स्वतःसाठी सुद्धा हे महत्त्वाचं आहे. ही झालं का तिनं स्वावलंबी व्हायला पाहिजे. कारण पूर्वी आपल्या आई आज्या करत नव्हत्या, ठीक आहे, तेव्हा त्यांना खर्च पण नव्हते आणि घरातली कामं किती असायची. गोठा असायचा, गाई म्हशींचं धारा काढायच्या, दूध हे करायचं, घरातची कांडप दळप सगळं. आता तसं काही नाहीये. मग आपण रिकामं बसून काय करणार, हा पण एक प्रश्न आहे का नाही? त्यामुळे ह्या सगळ्या दृष्टीनं हल्लीचे स्त्रियांनी नोकरी करणं महत्त्वाचं आहे किंवा गरज आहे. गरज म्हणजे फक्त पैशाची म्हणत नाही मी, त्यांचे मानसिकदृष्ट्या असेल, त्यांचे डेव्हलपमेंटला असेल, कशालाही. आता हे आपण कसं मिळवू शकतो हे बघा, नीट समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळेल. एक म्हणजे स्किल बेस्ड, दुसरं सर्व्हिस बेस्ड, तिसरं नॉलेज बेस्ड. हे 3 प्रकारे आपण घरात बसून पैसे मिळवू शकतो. आता स्किल बेस्ड म्हणजे काय? ओके, तुम्हाला स्किल आहे, अतिशय उत्तम स्वयंपाक करता तुम्ही, काही त्याला हल्ली मार्केट आहे. लोणची उत्तम प्रकारे करता, केक छान बनवता, किती मार्केटमध्ये आज आता त्याला हे आहे. उलट आणि
घरगुती म्हटल्यावर लोकांना खूप आवडते. आपले एक सबस्क्रायबर आहेत प्रियांका ताई, त्या घरात केक बनवून वाढदिवसाला ह्याला त्याला देतात. चांगला उद्योग आहे. आणि आपल्या मोठबिद्रे ताई त्या सगळं फराळाचं घरात करून देतात. किती चांगलं आहे बघा. आणि आपल्यालाही चांगलं मिळते सगळं. त्यामुळे कुठली तुम्हाला स्किल असते. ओके, तुम्हाला शिवणकामाची छान स्किल आहे, तुम्ही सगळं स्टिचिंग करून देऊ शकता. म्हणजे स्किल बेस्ड ज्या काही आपल्याला स्किल आहेत त्या स्किलमुळे आपण पैसे मिळवू शकतो. दुसरं सर्व्हिस बेस्ड. ओके, एखाद म्हणतीये मला काही स्किल नाही बाबा, मी काम करायला तयार आहे. मग शिक्षण नसलं तरी घरात पाळणा घर चालवा. बघा, पाळणा घर चालवा किती छान उद्योग आहे. त्या छोट्या मुलांबरोबर आपल्यालाही मस्तपैकी वेळ जातो. किंवा जे काही तुम्ही सर्व्हिसेस द्यायला तयार आहात, हे सर्व्हिसेस तुम्ही देऊन त्याचे बदलात पैसे मिळवू शकता. थर्ड मी म्हटलं इंटलेक्च्युअल. तुम्हाला शिक्षण झालंय भरपूर, पण तुम्हाला बाहेर जाऊन नोकरी करणं नाही जमत. घरात तुम्ही क्लासेस घेऊ शकता. हल्ली तरी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही आपण घेऊ शकतो. पुस्तकं लिहू शकता, हे सगळं करू शकता. त्याच्याशिवाय हल्ली आपल्याला डिजिटल माध्यम तरी खूप छान मिळालेलं आहे. तुम्ही घरात बसून जे काही तुम्हाला येते तर ऑनलाईन दुसरेला देऊ शकता. जे काही तुम्हाला येते तर व्हिडिओ बनवू शकता, इंस्टाग्रामवर मिळवू शकता. त्याच्याशिवाय भरपूर हल्ली तुम्ही घरात बसून करण्यासारखी कामं आहेत. फक्त जिथे आपल्याला तेवढं त्याचं नॉलेज नाही तिथे आपण जाऊन जरा ट्रेनिंग घ्यायचं, जरा त्याचं नॉलेज मिळवायचं. ह्याच्याशिवाय ब्युटी पार्लर सारखले छोटे कोर्स केला तरी तुम्हाला ते आवड असली, स्किल असलं की तुम्ही घरात बसून पैसे कमवू शकता. त्यामुळे असं काही अवघड नाहीये. आणि आजचे काळी तरी पैसे मिळवणं अतिशय सोपं झालेलं आहे. फक्त राईट वेनं मिळवायचे हे महत्वाचं. म्हणजे आपल्याला डोक्याला काही त्रास नाही. आणि पहिल्यांदा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, तुम्ही पैसे मिळवण्यासाठी करते हे म्हणून मागे जाऊ नका. तुम्हाला आवड आहे, तुम्हाला त्यातनं ज्ञान आहे, तुम्हाला तर पॅशन आहे म्हणून करत जावा. पैसा आपोआप आपल्याकडे येत जातो. आणि अहो, बाकीचं नाही, गरज असते की हे सगळे कामाची. कितीतरी आपल्या बहिणी मैत्रिणी नोकऱ्या करणाऱ्या आहेत, त्यांना तुम्ही घरात बनवून छान सगळं दिलात की किती आनंद होतो बघा. त्यामुळे आपण घरात बसून कुठेही बाहेर न जाता सुद्धा आपला वेळ पण चांगला जाईल आणि अर्थार्जन पण होईल. घरात बसून करण्यासारखं खूप काही आहे. प्रत्येक गोष्टीला बाहेर गेलं तरच आपल्याला कमावता येईल असं नाही. आता तर दिवस अहो, तुम्हाला चांगला टीचिंग करता, तुम्ही ऑनलाईन सुद्धा टीचिंग करू शकता. आज किती गरजेचं आहे तर, म्हणजे कुठूनही ऑल ओव्हर द वर्ल्ड तुमचं बघून लोक आत्मसात करू शकतात. गोष्ट सांगायला येते तुम्हाला, गोष्टी कशालाही आज का नाही कुठल्याही गोष्टीला किंमत आहे, व्हॅल्यू आहे. फक्त मग तुम्ही पहिलं काम काय करायला पाहिजे, माझ्यात काय गुण आहेत, मी काय करू शकते हे आधी शोधून काढा. नंतर मी हे केलं की लोक काय म्हणतील हा विचार काढून टाका. लोक तुम्ही काही केलात तरी म्हणतात, काही केलं नाही तरी म्हणतात. त्यामुळे लोक काय म्हणतील
हा विचार करू नका. कम्फर्ट झोनमधनं बाहेर या, म्हणजे आपण काहीतरी लगेच चालू करतो आणि उद्या करतो तर नाही. आहे तसं चालू करा आणि बघा हळूहळू तुम्हालाही त्यातलं ज्ञान वाटते, तुमचं स्किल वाटते, तुम्ही छान प्रकारे करू शकता. विश यू ऑल द बेस्ट.